सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 88, गुरुध्यानाचा विधी। श्रीमत्परब्रह्म गुरुं स्मरामि, श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि, श्रीमत्परब्रह्म गुरुं नमामि, श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि। श्रीमत्परब्रह्म गुरुचे स्मरण करावे, श्रीमत्परब्रह्म रूप गुरुचे स्तवन करावे, श्रीमत्परब्रह्म गुरुला नमन करावे, श्रीमत्परब्रह्म गुरुचे भजन करावे। गुरुस्मरण, गुरुस्तवन, गुरुस्नमन व गुरुचे भजन मिळून गुरुध्यान पूर्ण होते। गुरुध्यानासाठी गुरुच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान साधकाला झाले पाहिजे। ज्ञानी भक्ती म्हणजे ध्यान। गुरु हा पार्थिव देहधारी रूपाचा असला तरी त्याचे खरे स्वरूप परब्रह्म होय। गुरु ब्रह्मपदी पोहोचून ब्रह्ममय ब्रह्मस्वरूप साक्षात परब्रह्मच झालेला असतो। हे ज्ञान करून घेऊनच मग पुढची साधना केली तर ती निरर्थक ठरत नाही। अशा प्रगट परब्रह्माचे अखंड स्मरण साधकाने करावे। विस्मरण म्हणजे मरण। तेवढा काळ व्यर्थ गेला समजावे। जन्मोजन्मीचा भगवत चिंतनातला काळ जमेस धरून 100 वर्षे पुरी झाली की साक्षात्काराचा क्षण प्राप्त होतो। शतायुषी भव या आशीर्वादाचा हाच खरा अर्थ होय। देहाला 100 वर्षे पुरी होणे हा नाही। दैनंदिन छोटे मोठे व्यवहार गुरुला न विसरता त्याची आठवण करीत म्हणजेच त्याचा मनोमन हात धरून त्याच्या आधाराने करावे। आठवते ब्रह्म नाठवतो भ्रम, राधा गवळण करीते मंथन, मनात हरीचे चिंतन। ह्याप्रमाणे चित्त गुरुकडे व हाताने कर्तव्य कर्म घडू द्यावे। गुरुस्मरण साधले, अखंड होऊ लागले की त्यानंतर गुरुस्तवन आपोआपच होते, अनावर होते। गुरुत्वाकर्षणाचा नियम आध्यात्मिक जगातही लागू असतो। खरा गुरु खऱ्या साधकाला आपल्याकडे सतत खेचत असतो व साधकाला उगीचच गुरुचे स्मरण न कळत अकारण होत असते। खऱ्या गुरुचे आकर्षण हे लक्षण होय, आत्म्याकडची ती ओढ होय। जिकडे मन आकृष्ट होते त्यावर प्रेम करू लागते, तो प्रेम विषय त्याचे स्तवन स्तुती मुखाने सहज होत राहते। त्यासाठी मुद्दाम प्रयास करावे लागत नाहीत। आवडत्या वस्तूचे व्यक्तीचे गुणगान केल्याशिवाय राहवतच नाही। स्तवनाने प्रेम दुणावते। मिलनाचा सहवासाचा पुनःप्रत्यय अनुभवला जातो। जेथे गुरुस्मरण तेथे गुरुस्तवन होणारच। गुरुचा जय जयकार, गुरुचे गुणसंकीर्तन, श्री गुरुगीता गायली जाणारच। तेथे कर माझे जुळते। जे स्तुत्य पूज्य ते नमिले जाते, नमवून घेते, आपोआपच नतमस्तक होते। प्रेमादराने भारावलेले अंतःकरण न मन होते, हात जोडले जातात, अद्वैतानंद प्राप्ती होते। गुरुस्मरण, गुरुस्तवन, गुरुनमन हे 3 टप्पे अवस्था विकास प्राप्ती झाली की पुढची पायरी गुरुभजन। गुरुभजनात वरील 3ही साधना असतात। स्मरण, स्तवन, नमन यांची परिणिती भजनातच होणार। जे भजन दुसऱ्यांना गुरुभजनी लावते ते खरे भजन। बाहेरून टाळ कुटून हलकल्लोळ केलेले भजन पोकळ, दंभयुक्तच। गुरुस्मरण, स्तवन, नमन या अंतरंग साधनेचा बहिरंग आविष्कार म्हणजे भजन। गुरुभजन हे इतरांना
गुरुभक्तीचा मार्ग दाखवणारे ठरले पाहिजे. गुरु हा सर्वव्यापी आहे, सर्वांच्यात आहे. गुरुला भजायचे तर गुरुबंधू भगिनींत गुरुस्वरूप पाहून त्यांच्या उपयोगी पडणे, त्यांचा प्रेमादर सन्मान करणे हेच गुरुभजन. गुरुबंधू भगिनींविषयी मत्सर वाटणे, मुखाने गुरु जय गुरु म्हणायचे व इतरांवर गुरगुरायचे हे गुरुभजन नव्हे. गुरुस्मरण, गुरुस्तवन, गुरुनमन व गुरुभजन अशी चौरंगी साधना गुरुध्यान योगात सामावलेली आहे. गुरुध्यान योग हा पूर्ण ध्यानयोग होय, कारण गुरु हा पूर्ण पुरुष साक्षात परब्रह्मच होय हे विसरू नये. गुरुनाथ महाराज की जय.